बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रश्न पडतो की हे जे स्मोकिंग करणारे आहेत, सिगारेट बिडी काय जे असेल ते धूम्रपान करणारे, हे त्यांच्या सवयी सोडत का नाही? त्यांना सगळं माहिती असतंय धूम्रपानाने काय होतंय. आता आपण मूवीजला जातो किंवा त्याच्यावर एवढे डेंजर खतरनाक चित्र काढलेले असतात त्या पॅकेट्सवर, म्हणजे सगळ्यांना सगळं समजतंय की त्यांनी काय होतंय. ओके, कॅन्सर होतो, काय काय बऱ्याच काय काय गोष्टी होतात, पण ती सवय सुटत का नाही? मग असं काय आहे त्या निकोटीनमध्ये, असं काय आहे त्या धुरामध्ये की त्याच्यामुळे त्यांची सवय ती सुटत नाही? तेच आपण आज बघणार आहोत. आता बघा ही प्रोसेस कशी होती. आपण सिगरेट ज्यावेळेस धूर आत घेतो, आपण म्हणजे मी नाही ओके, सिगरेट ज्यावेळेस आपण धूर आतमध्ये घेतो त्यावेळेस आपली जी नलिका आहे त्या नलिकेतून आत जाऊन आपल्या फुफ्फुसात जातो. सगळ्यात फास्ट ॲब्सॉर्प्शन बॉडीमध्ये कुठलं होत असेल तर वायूचं होतं. बघा, कुठलंही गोष्ट जर व्हेपर स्वरूपात असेल तर पटकन ॲब्सॉर्प्शन होतं आणि लंग्स मधून ते डायरेक्ट रक्तात जातात आपल्या. आता रक्तात गेल्यानंतर क्विकली रक्तात गेल्यानंतर फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ते आपल्या मेंदूमध्ये जातं निकोटीन. आता मेंदूमध्ये गेल्यानंतर तो निकोटीन लगेच काय रिलीज करतं माहितीये? फील गुड वाला हार्मोन, आपला डोपामाइन. डोपामाइन रिलीज झाल्यामुळे काय करतं ते हार्मोन? कशाचं आहे? आपल्याला आनंद देणार आहे. आपल्याला कुठलीही गोष्ट केल्यानंतर बरं वाटतं ना, हा आनंद आला म्हणजे लगेच आनंद भेटतो त्यांना, म्हणजे काही सेकंदात सिगरेटचा पहिला पफ खेचला की लगेच आनंद भेटतो. त्याच्यामुळे ते आनंददायी आहे. पहिली गोष्ट काय होते? आनंद भेटतो. आता पुढची गोष्ट याच्यापेक्षा डेंजर आहे. बघा, ते ज्यावेळेस आत जातं आपल्या ब्लड मध्ये त्यावेळेस ते काय करतं माहिती का? दुसऱ्या प्रकारचं एक हार्मोन रिलीज करतं, ॲड्रेनलिन. ॲड्रेनलिनमुळे काय होतं आपण बघितलं, राग आल्यानंतर ॲड्रेनल रश होतो. माहिती तुम्हाला सांगितलं अगोदर, त्या बाईने कशी 1000 किलोची गाडी उचलली ॲड्रेनल रश झाल्यामुळे. का? भीती वाटते, फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स असतो त्यावेळेस ॲड्रेनल रश आपल्या शरीरामध्ये होतं. आता हे ॲड्रेनल जे आहे ते हार्मोन ते काय करतं माहिती आपल्या बॉडीमध्ये? पहिली गोष्ट हार्ट रेट वाढवतो, तुम्हाला सांगितलं. दुसरी गोष्ट आपल्या ज्या रक्ताचे नलिका आहे त्यांना छोटं करतं आणि त्याच्यानंतर ब्रिदिंग वाढवतं. कशासाठी? फाईट करण्यासाठी किंवा फ्लाईट करण्यासाठी. लगेच शरीर आपलं तत्पर होतं फाईट करण्यासाठी. त्याच्यासाठीच दिलेलं आहे ते आपल्या शरीरामध्ये. राग किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ॲड्रेनल रश होतो, राग आल्यानंतर ॲड्रेनल रश होतो, लक्षात घ्या. राग किंवा भीती वाटल्यानंतर म्हणजे एक्स्ट्रीम इमोशन, त्यावेळेस आपल्याला ॲड्रेनल रश होतो. हेच होतं बघा स्मोकिंग केल्यानंतर. आता हे कशासाठी वाढतं? आपला हार्ट रेट वाढतो, बीपी वाढतो, सगळं वाढतं. नलिका छोटी झाल्यामुळे बीपी वाढतो, ब्लड प्रेशर. कशासाठी? फाईट करण्यासाठी. आपल्याला ताकद पाहिजे असते क्विक. त्याच्यानंतर आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये की आपल्या जे लिव्हर आहे त्याच्यातून आपल्याला काय भेटतं? फॅट्स पण लगेच रिलीज होतात, एनर्जी भेटते, क्विक एनर्जी. ओके, म्हणजे हे ॲड्रेनल किती काम करतं बघा, क्विक एनर्जी द्यायचं काम करतं. आता जे सिगरेट पित आहेत बघा काय होतं, त्यांना एकतर बरं वाटतं पहिली गोष्ट, आणि त्याच्यानंतर लगेच ताकद येते काही काम करायला. हाच मोठा ट्रॅप आहे बघा, जाळ आहे. कुठलंही काम करायचं असेल त्यांना तर लगेच सिगरेट प्यायला जातात. नाही, अरे ती टास्क करायची कंप्लीट, अवघड टास्क कंप्लीट करायची, लगेच जाणार आणि सिगरेट प्यायला जाणार. पहिली गोष्ट त्याला बरं वाटणार सिगरेट पिताना, काय झालं? डोपामाइन रिलीज होतं मेंदूमध्ये. दुसरी गोष्ट लगेच त्याला ताकद येते कुठलीही गोष्ट काम करायला. पण ही ताकद क्षणिक आहे बघा. कुठलीही क्षणिक गोष्ट थोड्या वेळासाठी हानिकारक आहे शरीराला, हे तर माहितीच आहे. ओके, एवढा आयुष्याचा अनुभव घेतल्यानंतर हे तर कळतं क्षणिक गोष्टी चांगल्या नाही आहेत आपल्यासाठी. आता लगेच मग तो एकदम फास्ट लगेच पटपट पटपट काम होतं त्याचं. ह्या गोष्टीमुळे काय होतं माहिती का? त्याला काय वाटतं, त्याच्या मेंदूला किंवा बॉडीला सवय होऊन जाते. कुठलंही काम करायचं असेल तर पहिलं सिगरेट घेऊन यायचं, सिगरेट पिऊन यायचं. हा तर ट्रॅप येतो. आता बरं वाटतं हा एक प्रॉब्लेम आहे, आणि दुसरं काय? ताकद येते काम करायला. आता आपण बघू की याच्यामुळे हानिकारक काय होतं बघा. हानी काय होते आपल्या शरीराची? पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे, कार्बन मोनॉक्साईड जातो आपल्या शरीरामध्ये. हजारो प्रकारचे केमिकल्स आहेत त्या धुरामध्ये. पहिलं काय? कार्बन मोनॉक्साईड, विच इज व्हेरी डेंजरस. ते काय करतं कार्बन मोनॉक्साईड माहिती? आपल्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन असतं, त्याच्याबरोबर बाइंडिंग करता येते, म्हणजे हिमोग्लोबिनची लेवल कमी करते.
हिमोग्लोबिन काय करतं माहिती आहे तुम्हाला? हिमोग्लोबिन एक प्रकारचं प्रोटीन आहे. आता बरेच डॉक्टर लोक म्हणतात हिमोग्लोबिन लेवल कमी झाली. ओके, हिमोग्लोबिन काय करतं? आपल्या ब्लड मधून ऑक्सिजन वाहून न्यायचं काम करतं. ऑक्सिजनला पकडतं आणि वाहून येतं. आता ही जर हिमोग्लोबिनची लेवल जर कमी झाली तर काय होणार आहे? अर्थातच आपली ऑक्सिजन वाहून नेण्याची जी ताकद आहे आपल्या शरीराची, पूर्ण बॉडीला ऑक्सिजनची गरज आहे माहिती आहे ना, कारण ऑक्सिजन शिवाय एनर्जी डेव्हलप होत नाही, एनर्जी मिळत नाही आपल्याला. C+O2 म्हणजे एनर्जी एक्झोथर्मिक रिॲक्शन हा पण बघितला. कार्बन कशातून भेटतो? ग्लुकोजमधून, जे आपल्या बॉडीमध्ये असते. C6H12O6, त्याच्यानंतर पाणी उरतं, पाणी बाहेर निघून जाते, कार्बन आपल्याला भेटतो, ऑक्सिजन मिळतो आणि आपल्याला एनर्जी मिळते, आणि CO2 आपण बाहेर टाकतो. हे तुम्हाला अगोदर सांगितलं मी तुम्हाला. मग ऑक्सिजन भरपूर महत्वाचा आहे फ्रेशनेससाठी, किंवा आपल्याला सगळ्या ऑर्गन्सला ताकद देण्यासाठी, किंवा त्या ऑर्गन्सचं प्रॉपर संगोपन होण्यासाठी. ऑक्सिजन काय? प्राणवायू आहे. ऑर्गन्सला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. ऑर्गन्सला जर प्रॉपर फंक्शन व्हायचं असेल तर किती मोठा प्रॉब्लेम होतो बघा. ऑक्सिजन जर लेवल कमी झाली तर जवळजवळ सगळ्याच ऑर्गन्सवर, पूर्ण बॉडीवर प्रॉब्लेम होतो जर हिमोग्लोबिन लेवल कमी झाली. आता ज्यांची हिमोग्लोबिन लेवल कमी होते त्यांना विचारा, लगेच थकवा येतो. का? एनर्जीच मिळत नाही ना. ऑक्सिजनची गरज आहे आपल्याला. अरे साधं आग लावली तरी आपण फुंकर मारतो. का? ऑक्सिजनमुळे आग आणखीन वाढते. आग काय? एनर्जी आहे. आणि त्याच्यावरच आपलं पाणी तापतं. आणि तसंच आपल्या शरीराचं पण सगळे कामं त्याच्यावरच होतात, हीट एनर्जीवर आतमध्ये. म्हणूनच आपल्याला गरम होतं जास्त पळाल्यानंतर, आणि मग शरीर काय करतं? आपलं घाम सोडतं, थंड करतं शरीराला. ओके, हे सगळ्या प्रोसेस आहेत. म्हणजे एनर्जी ज्यावेळेस आपण शरीराकडून जास्त घेतो त्यावेळेस आपलं शरीर उष्णता वाढते त्याची. ओके, आता ह्या गोष्टी सगळ्या होतात कार्बन मोनॉक्साईडची लेवल आपल्या शरीरात वाढल्यानंतर, किंवा हिमोग्लोबिनची लेवल कमी झाल्यानंतर. त्याच्याबरोबर बाकीचे पण बरेचसे वायू जातात. टार जातं. टार म्हणजे काय? डांबर, रस्त्यावर जे टाकतो ना ते डांबर. त्याच्यानंतर बरेचसे वेगवेगळे प्रकारचे हार्मफुल केमिकल आहेत, हजारो प्रकारचे. त्याच्यामुळे बराचसा प्रॉब्लेम होतो आपल्या शरीरामध्ये. आपली जी अन्न नलिका आहे, आता तोंड आल्यानंतर बघा, आपली जी ट्रॅक्स आहेत, तोंड आल्यानंतर पांढरं होतं बघा, म्हणजे वरची जी लेअर आहे ते निघून जाते आणि आतमध्ये जखम होते. तसाच काहीतरी प्रकार होतो पूर्ण अन्न नलिकेवर आपल्या, किंवा पूर्ण श्वास नलिकेवर आणि आपल्या लंग्सवर. लंग्सच्या ज्या लायनिंग्स आहेत, म्हणजे आतलं जे लायनिंग्स आहे, कव्हर आहे, ते पहिलं डॅमेज होतं या सगळ्या हार्मफुल धुरामुळे. दररोज जर तेच होत गेलं, ऑक्सिजनची लेवल कमी होत गेली पूर्ण शरीरामध्ये, तर पहिलं लंग कॅन्सर होऊ शकतो. हळूहळू ते डेव्हलप होतं लंग कॅन्सर. दुसरं काय? ऑक्सिजनची लेवल कमी झाल्यामुळे आपला हार्टचा प्रॉब्लेम होऊ शकतो. जवळजवळ सगळ्याच ऑर्गनचा प्रॉब्लेम होतो. आणि हे सगळं हळूहळू होतं बघा, फास्ट होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला कळून येत नाही. प्रॉब्लेम तो आहे. आणि जो ट्रॅपमध्ये सापडलाय, जाळ्यामध्ये, सिगरेट पिणारा, त्याला सिगरेट पिलं का लगेच किक बसते, किक. अरे वा, बरं वाटलं. पहिलं बरं वाटलं आणि दुसरं काय? ताकद आली लगेच काम करायला. त्याच्यामुळे तो प्रत्येक वेळेस त्या ट्रॅपमध्ये जातो. त्याला कळतच नाही आपण आपल्या बॉडीवर काय परिणाम करतो. त्याची त्वचा अशी कोमेजून जाते बघा. सिगरेट पिणारे असे एकदम डल असतात, कारण हिमोग्लोबिन लेवल त्यांची कमी होत जाते. डोळ्यांच्या खाली काळं होतं. बऱ्याचशा गोष्टी होतात. लवकर म्हातारा होतो. इन शॉर्ट, त्याची त्वचा अशी टवटवीत राहत नाही. त्वचा असा कोमेजून जातो, सुकलेल्या फुलासारखा, कारण ऑक्सिजन मिळत नाही ना. कुठल्याही गोष्टीला ऑक्सिजन मिळाला नाही, जिवंत गोष्टीला, लाईव्ह गोष्टीला, तर ती गोष्ट कोमेजून जाते ऑटोमॅटिक. साधा नियम आहे. आपल्याला जर फ्रेश एअर नाही मिळाली तर आपल्याला बरं वाटत नाही, आपण हळूहळू आजारी पडतो. तसंच काहीतरी होतं ह्या लोकांपासून बरोबर. पण हे जे निकोटीन आहे ते एवढं ॲडिक्टिव्ह आहे, जबरदस्त ॲडिक्टिव्ह आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे. त्याच्यामुळं निकोटीनच्या शक्यतो नादी लागू नका. जे जर स्मोकिंग करत नसतील तर स्मोकिंग करू नका, आणि जे करतायत ते हळूहळू सोडा. सवयी आपल्याला कशा लागतात आणि कशा सोडायच्या याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघा. सवय आपण रिप्लेस करू शकतो. त्यात मी एकदम प्रॉपर सांगितलेलं आहे की सवयी कशा सोडता येतील आपल्याला. ओके, बघा जमतंय का आपल्याला स्मोकिंग सोडायला, आणि जे करत नाही ते करूच नका, त्या मार्गाला जाऊच नका. ओके,
शेवटी काय माहिती का, जिंदगी फक्त आपली एकट्याची नाहीये रे, आपल्या मागे परिवार आहे, त्यांचा विचार करा. बघा जमतंय का हे सगळं करायला, त्याच्या मागचं काय थिअरी आहे, काय गुपित आहे, ते सगळं मी तुम्हाला सांगितलं. का सुटत नाही त्यांच्याकडून स्मोकिंग. त्याच्यामुळे ज्यांना स्मोकिंग करता येते ते स्मोकिंग सोडायचा प्रयत्न करा, आणि जे करत नाही ते कधीच करू नका. ओके, नमस्कार.